नमस्कार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार आता ₹12 कांदा खरेदी करणार आहे, असे आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल जाहीर केलेले आहे. याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या वर्षभरापासून आर्थिक कोंडीत सापडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने ते हवालदिल आहेत. या परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून ₹12.35 प्रति किलो या दराने कांद्याची खरेदी करणार आहे. अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सातारा येथे केली आहे. सैनिक स्कूलच्या मैदानावर शुक्रवारी म्हणजेच काल 15 तारखेला पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा व महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम चव्हाण व आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. त्यावेळी चव्हाण बोलत होते. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की गेले काही दिवसात कांद्याला बाजारात ₹1 एवढाच निच्चांकी भाव मिळत असल्याने शेतकरी हताश झालेले होते. शेतकरी कांदा फेकून देण्याच्या मनस्थितीत होते. कांदा हे नाशवंत पीक असल्याने आणि टिकवण क्षमता कमी असल्याने खरेदी, साठवणूक आणि पुन्हा बाजारात आणणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे काही करून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करा अशी विनंती केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने ही पावले उचलली आहेत. विक्रीवरून संभ्रम. पहिल्या टप्प्यात नाशिक पासून ही कांदा खरेदी सुरू होणार आहे. मात्र नेमकी खरेदी केंद्रे कोणती याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नसल्यामुळे केंद्रावर विक्रीसाठी कुठे जायचे असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. कांद्याला किमान ₹2,000 प्रति क्विंटल हमी भाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल ₹1,500 अनुदान देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली होती. कांदा निर्यातीबाबतच्या अस्थिर धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची पत कमी होत आहे. तरी केंद्र सरकारशी समन्वय साधून एक दीर्घकालीन आणि स्थिर निर्यात धोरण राबवण्यात यावे. शेतकऱ्यांच्या थेट मदतीसाठी ₹500 ते ₹700 प्रति क्विंटल असा अनुग्रह अनुदान आणि रासायनिक खतांवरील अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणे काळाची गरज आहे. यासोबतच भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागात आधुनिक शीतगृहे आणि कांदा चाळ उभारण्यासाठी भरघोस अनुदान देण्यात यावे आणि दर्जेदार कांदा बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ही जयंत पाटील यांनी केलेली होती. केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून म्हणजेच नाफेड व NCCF या 2 नोडल एजन्सी मार्फत प्रत्येकी 1 लाख याप्रमाणे एकूण 2 लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा केली असली तरी याबाबत खरेदीच्या अनुषंगाने क्षेत्रीय पातळीवर गोंधळ आहे. दोन्ही एजन्सीज सरकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार आहेत. मात्र या संस्थांकडून अद्यापही खरेदीबाबत अंतिम नावे शुक्रवारपर्यंत जाहीर करण्यात आलेली नव्हती. तर ही होती कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बातमी. अजून काही जर अपडेट मिळाली तर नक्कीच या चॅनलवर तुम्हाला अपडेट लवकरात लवकर पाहायला मिळेल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.